आज आहे ना, तिन्ही पिलायले बांधून ठेवलं मोठ्या. कारण का एवढे दांगडो करतात ना ते घरादारात, का संध्याकाळी असं गमवत नाही असं होते घरात. तिन्ही पिलायले बांधून ठेवलं मग, आणि तिन्ही पिलायले चारा मांडून दिला. म्हणजे 17 खेप चारा मांडायचं काम नाही ना, काहीच नाही. कोणी खाते कोणी पाळते. मस्त असे लहान लहान पिलं हात ते मोकळे दिले सोडून. आता ते बी घरानं पोहू राहिले. ते जरासे चतुर झाले, म्हणजे तडप आली त्याच्या अंगात. आणि थोडं थोडं पाऊस चालू झाला आता सध्या. इकडे बकऱ्याले पाणी भरून ठेवलं. इकडे बकऱ्याले पाणी भरून ठेवलं आणि सगळे कामं उरकले. आता सध्याच मी कपडे धुतले आणि पाऊस चालू झाला. अरे बाप्पा रे, काय पोहू राहिले इकडे तिकडे रे तुम्ही. एवढा काही जास्त नाही, कपडे घरात नेलो. आणि कपड्याचं पाणी अजून झालं नाही. दादाचे नाहीचे कपडे न्यावं लागतील घरात मध्ये पाणी यायच्या पहिले. पण आता तर तुम्ही जेवण भूकलही लागली. जरा सकाळी तरी शिरवा चालू झाला पावसाचा. आता जेवण करायला मला इकडे जेवावं लागते, कारण की पाण्याची बॉटल, आपलं लोणचं, आणखी काही खायला असेल ते दाखवतोच मी तुम्हाला. ही थांबा. आता जेवायला बसायच्या पहिले ना मन मांग पुढे करायला, कारण का पाऊस झाला चालू. आणखी लय जोरात पाऊस चालू नाही हो याच्या भीतीनं. मग कारण मग पहिले द्यावं लागेल जेवण करता करता उठून, आणि कपडे न्यावं लागतील घरात. आणि कपडे काही अजून कोणतेच सोकले नाही. ते जर आंबटवलेच आहात. जर नाही पाऊस आला तर मग एवढं टेन्शन आहे का, नाही पाऊस आला तर परत कपडे आणून टाका लागतील दारात. अक्कातच आहे माभवती. तर आता काही हो, कपडे नेऊन ठेवतो सध्याच्या घरात मी, मग पाहता येते का आहे तर. कारण शितोळ्या नव्हतात मग वल येते. आणि पाणी खराब आलं का बकऱ्या पै येतात घरी. दादा नाही छत्री नेली का नाही काय माहिती. नेली आज छत्री, नेली दादानं. कामात ना असे अडथळे येतात. आज बुधवार असल्याच्यानं ना खायला काहीच कमी नाही. हे कोणत्या शेंगा म्हटल्या होत्या आईनं, मला नाही समजल्या सकाळी. मस्त असे कवड्या कवड्या शेंगा आहेत बरबटीच्या. पण आपल्याला असं कच्चं मच्चं खायला काही असलं, शेतकरी लोक आपण असं म्हणजे ज्याले का तुम्ही सलाद म्हणता, म्हणजे ज्याले का सलाद म्हणतो आपण, तसं सलाद करून तर काही खात नाही आम्ही, कच्चं मच्चंच म्हणतो. आता असं कच्चं मच्चं खायला असलं ना, अशी भाकर जाते ना का काय सांगू. आज मस्त अशी शेपूची भाजी हिरवी कच्च होती, फ्रेश एकदम. तर त्याचा कलरच लय खास आला. बेसन नाही परत करूया. आता बेसनासाठी पाहिजे कांदा, पण एवढं खायला आहे तर मी काही कांदा कापत नाही आता. या मग जेवण करायला. दुपारचं आज 12:30 वाजले. अर्धा घंटा शिल्लक झाला काम उरकेल, म्हणजे जरासा उशीर झाला. हिरव्या मिरचीचा टेस्ट आहे सोबत. काही असं पण शेतकरी आपली आपला रुटीन नाही बदलत खायचा. त्याने काकडी, लोणचं, भले पापड नसले चालतात, पण हिरव्या मिरचीचा ठेचा, काही शेंगा, भेंड, बजवार असं शेतातलं खायसाठी घरी असला तर तो खातेच, आणि मारातही गेला तरी खातेच. कारण सगळं शेतकऱ्याच्या घरचं असते खायला. असा कोणता शेतकरी नाही का तो फक्त भाजी पोळीच खाईल.
काही ना काही सोबत आहेच त्याच्या. आता शेतकरी स्वतःच पिकवते आणि स्वतःच खाते, म्हणून शेतकऱ्याचं एकदम टपचं जेवण असते, टप. का त्याला कुठेच तोड नाही. आता दुपारचा एवढा आकाश झाला ना मागवती कलई. आता बकरी यायचा टाइम झाला आणि मला दळण बी करायचं आहे. आता दळण करायचं आहे. पिलं तर तिन्ही बांधून ठेवले मी आज दिवसभराचे. एवढा सारा गयान केला, एवढं झाडू मारता येते मग. आणि दिवसभराचं असं वातावरण खराब आहे, म्हणजे ढगाळ वातावरण आहे आज. ढगाळ वातावरण आहे तर घरात काही गव्हातलं दिसणार नाही, त्यासाठी बाहेर निसावं लागेल दळण. आता बकऱ्या यायचा टाईम झाल्यावर ना, बकऱ्या आल्या की माहीत आहे तुम्हाला कशा भेटतात. हे चारा चुरा पडेल असलं याच्यावरच तर कुत्र्यासारख्या भेटतात. माझं दैनाचं काय करते. बकऱ्या आल्याशिवाय ना आता दळणही निसता येत नाही. पिलायचा तर बंदोबस्त लावीन मी, पण बकऱ्यात जर टायमात आल्या तर काय करू, बाहेर बसावं लागते दळण निशाला. आता बकऱ्या आल्यावरच दळण निसावं लागणार आहे. आता बकऱ्या गेल्यात मी काहीच करत नाही, काहीच नाही. मम्मा फम्मा काही आले नाही, तुम्हाला डाऊन ठेवतो आता मी. मागं काही पाहू नका. आज तर कपडे घरात आणून घड्या करून घ्यायचं नावच नाही, कारण दिवसभराचं आज ना ऊन तपलं ना पाऊस आला, फक्त ढगाळ वातावरण आहे. आता काढले मी गहू निशासाठी दुपारच्या पायरी. बकऱ्या आल्या, बकऱ्या बांधून घेतल्या, पिलई पाजून घेतली, आणि जो चारा होता आता ऊर सूर वायलची येईल तो पिलायला मांडला. कारण का आता काल जरा कमी चारा आणला होता, तर आता पिलायला आज चारा कमी पडला. आणि बाहेर टाकली बाज मस्त. आता घेतो दळण नेसून. कपड्याचा रंग पाहूनच समजू राहिलं की कपडे अजून वायलेच नाही. वावरात गेली का पटापट कामं होतात. वावरात गेली का घरी असली मी सगळे कामं करून ठेवतो. दळण नेसणं जे माझ्या गरजेचे आहेत ते. यावेळेस तर दळण सुपडाचक झालं, पण मी दळण नाही नेसलं. बकऱ्यानं पिल्लं दिले ना का असाच घोर होते मावांग. कारण का बकऱ्या लय वैताग देतात, लय पाळावं लागते त्याला, लय सांभाळावं लागते. गव्हाचं टोपलं आणून नाही ठेवलं तर झालं यायचं खाणं चालू. आता याला मी चारा खायला सोडलं का गहू खायला बांधून घ्यावं लागेल त्याला पहिले. तसेच आटपतील ते, तसे आटपणार नाही.